नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 8 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता गेली 4 दिवस झाला आपण पाहतोय की अथर्व विचारे हा आलेला आहे. अथर्व विचारे आलेला आहे, पण अथर्व विचारे हा पळून गेलेला आहे. तर त्याला अर्जुनने कशा पद्धतीनं शोधून आणलेला आहे आणि मधुभाऊ ही केस कशा पद्धतीनं जिंकत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुनने कोर्टामध्ये अथर्व विचारेला आणलेला आहे, पण त्याआधी खूप मोठा धमाका केलेला आहे. 24 तासाच्या आत अथर्व विचारेला आणून अर्जुनने जी काही गोष्ट केलेली आहे ती इतकी जबरदस्त आहे. अथर्व विचारेचा फोटो कोर्टामध्ये तिथे ठेवलेला असतो आणि अर्जुन वारंवार त्या फोटोबद्दल इकडे साक्षीला विचारत असतो की मला कळलं पाहिजे की नक्की काय आहे, म्हणजे नक्की कशामुळं हे सगळं झालेलं आहे हे अर्जुन विचारत असतो. आणि त्यासोबतच अर्जुनचं असं म्हणणं असतं की काय झालं, म्हणजे हा कोण आहे. तेव्हा तिथे साक्षी चिडून म्हणत असते, हा अथर्व विचारे माझ्या आईचा म्हणजे माझा सावत्र भाऊ आहे. हा अथर्व विचारे आहे, हा माझा सावत्र भाऊ आहे असं साक्षी वारंवार सांगत असते. आणि अर्जुन मात्र तिला प्रश्न विचारत असतो. मग अर्जुन म्हणत असतो की तो आत्ता जिवंत आहे का. तेव्हा साक्षी म्हणत असते की मी किती वेळा सांगितलेलं आहे तो आत्ता जिवंत नाही, तर तो गेलेला आहे आणि त्याच्याच अंत्यसंस्कारासाठी त्या दिवशी मी गेलेले होते. अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की हे साफ खोटं आहे साहेब. अथर्व विचारे हा कोणीही तिचा भाऊ लागत नाही, तर ती व्यक्ती जिवंत आहे आणि त्या व्यक्तीला मी आत्ता तुमच्यासमोर इथे कोर्टाच्या समोर हजर करणार आहे असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा मात्र साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण साक्षीला वगैरे पण माहिती नसतं की अथर्व विचारे ही व्यक्ती जिवंत आहे का मेली आहे. फक्त त्याचे डॉक्युमेंट्स आलेले आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आपण द्यायचे आणि केस आपल्या बाजूने वळवून घ्यायची, एवढंच तिचं आणि तिच्या बापाचं ठरलेलं असतं. आता अर्जुन कोर्टामध्ये कसा धमाका करणार, साक्षीला जेलमध्ये कसं पाठवलं जाणार आहे, कारण वारंवार खोटे पुरावे सादर करणारी साक्षी ही जेलमध्ये जाणार आहे. कारण मधुभाऊंच्या बाबतीत तिनं जी गोष्ट केलेली आहे ती खूपच भयानक आहे आणि याच्यामध्ये प्रियाही चांगलीच अडकणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतात की आपली मुलगी आहे, तिला समजून सांगितलं पाहिजे, तिच्या कलेनं घेतलं पाहिजे, म्हणून मी तुझ्यावरती रागावलो, कारण तिला तुझ्या प्रेमाची गरज होती आणि तू मात्र इकडे फोनवरती त्या मुलीशी बोलत होते. तेव्हा प्रतिमा म्हणते की हे बघा रविराज, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे की मी जे काय केलेलं आहे ते आपल्या मुलीच्या भल्यासाठीच केलेलं आहे आणि तिच्याबरोबर मी कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही. कारण रविराज तुम्हालाही माहिती आहे की तन्वी कशी आहे आणि तिला माझ्याबरोबद्दल किती लळा आहे ते. कारण आत्ता तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, तिला कोणत्या गोष्टी माझ्याशी सांगाव्या, माझ्याशी शेअर कराव्याही तिला वाटत नाही, या भाषेमध्ये प्रतिमा इकडे सांगत असते. इकडे सायली मात्र घरी विचार करत बसलेली असते. सायली म्हणत असते की अजून अर्जुन सर घरी का आलेले नाही आहेत, एकतर त्यांचा फोनही लागत नाही आहे, तो अथर्व दादा जो आहे तो सापडला असेल ना, त्यांना त्यांची भेट झाली असेल ना, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मात्र अथर्वला शोधत असतो, शोध घेत असतो. रात्र झालेली असते आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र शोधाशोध करत असतो. सायली म्हणत असते की रात्रीचा 1 वाजलेले आहे आणि अजूनही हे आलेले नाही, त्यांचा फोनही लागत नाही आहे, नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इथे अर्जुन आणि चैतन्य दोघंही गाडीतून निघालेले आहेत. अर्जुन पॅनिक होत असतो, पण त्याला शांत करायचं काम हा चैतन्य करत असतो. आणि चैतन्य म्हणत असतो की अर्जुन शांत हो, काही झालं तरीही अजून आपल्या हातामध्ये वेळ आहे आणि आपल्याला गोष्टी आपल्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत, तू टेन्शन घेऊ नको अर्जुन, असं म्हणत चैतन्य हा अर्जुनला समजून सांगत असतो. त्याला म्हणत असतो की हे बघ अर्जुन, काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, असं चैतन्याचं म्हणणं असतं. आणि चैतन्य तीच गोष्ट इकडे सांगत असतो. सायली मात्र बिचारी वाट बघून थकून गेलेली असते. तिला माहिती असतं अर्जुन कुठं गेलेला आहे, काय घडलेलं आहे तेही माहिती आहे, पण अथर्व सापडला पाहिजे. अथर्व जर सापडला नाही तर उद्या कोर्टात काय होणार, हा मोठा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि त्यासाठी सायली मात्र इथे देवाकडे प्रार्थना करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते तरीही अर्जुन आलेला नसतो. सायली उठते, देवाला दिवा लावते, नमस्कार करते. तिचं मन तिला खात असतं, कारण तिला कुठंतरी वाटत असतं की हे सगळं चुकीचं घडतंय असं सायलीला वाटत असतं. आणि त्याचमुळं सायली मात्र इथे खूपच
अगदी पॅनिक झालेली असते, टेन्शनमध्ये असते. परंतु ती म्हणत असते की माझा अर्जुन सरांवरती पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच अर्जुन सर या सगळ्यावरती मार्ग शोधून काढतील, असं तिने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर तिला असं वाटत आहे की काही झालं तरीही अर्जुन सर आहेत ना, मग झालं. अर्जुन सर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतील याची खात्री मात्र तिला आहे. आणि त्याचबरोबर देवी आईचे आशीर्वादही तिच्यासोबत आहेत. त्यामुळं सायलीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं ती गोष्टी करत असते आणि तिला काही करून त्या गोष्टी छान अशा जुळवून आणायच्या असतात आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अथर्व विचारे जो आहे त्याला आता शोधत अर्जुन आणि चैतन्य रत्नागिरीच्या दिशेने निघालेले आहेत. रत्नागिरीला तो निघून गेलेला आहे हे कळलेलं आहे. म्हणूनच ते दोघंजण त्याच्या मागे गेलेले आहेत आणि रस्त्याच्या कडेला तिथे अथर्व टपरीवरती चहा पीत बसलेला असतो. अर्जुन चैतन्याला तो दिसतो आणि त्या दोघांनाही धक्का बसतो. ते दोघंही धावत तिथं जातात. अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो. अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुनला कळत नसतं की आता काय करायचं आहे, कारण अर्जुनला रागच इतका आलेला असतो की तो विचार करायला लागलेला असतो. त्यासोबतच अर्जुनने जे काय केलेलं असतं ते फक्त आणि फक्त या केससाठी करत असतो. त्यामुळं अर्जुन खूपच विचार करत असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत. मग अर्जुन गाडीतून उतरतो. भयानक असा अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मला या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार आहे. असं म्हणत अर्जुन तिथे जातो आणि त्याला विचारू लागतो, तुला कळतंय का तू हे काय केलेलं आहेस? कारण तुला माहीत नाही आहे तुझ्यामुळे एका माणसाचं इथे रक्षण होणार आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत असतो की एका माणसाला शिक्षा होणार आहे, त्यापासून त्याचं तू जर साक्ष दिली तर त्याची शिक्षा नाहीशी होऊ शकते. कारण तुला किती वेळा सांगितलेलं आहे पण तुला ऐकायचंच नाही, असं अर्जुन त्याला बोलत असतो. परंतु अथर्व मात्र शांतच असतो. फायनली अथर्व आता कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार होतो. म्हणजेच अथर्वने साक्ष दिली की कोर्टामध्ये जे घडणारं असतं ते खूपच जबरदस्त असतं आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली हे केस जिंकणार असतात. म्हणजे मधुभाऊंची सुटका होणार असते हे आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे आता कोर्टामध्ये अथर्व विचारेला अर्जुनने कसं आणायचं हे ठरवलेलं असतं, कारण ही बातमी जराशीही बाहेर पडू द्यायची नाही आहे. ही जर गोष्ट महिपतला कळली तर खूप अवघड होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लपवून ठेवणंच गरजेचं आहे असं इकडे त्यांना वाटत असतं. त्याचबरोबर आता कोर्टामध्ये अर्जुन आलेला असतो आणि तिथे अथर्व विचारेचा फोटो असतो. तो फोटो तिथे लावलेला असतो आणि अर्जुन हा साक्षीला प्रश्न विचारत असतो की ही व्यक्ती कोण आहे? तेव्हा ती सांगते की हा माझा भाऊ अथर्व विचारे आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच ही व्यक्ती म्हणजे तुझा भाऊ अथर्व विचारे आहे? तेव्हा साक्षी म्हणते हो ना, मागच्या हिअरिंगला आपण सांगितलेलं होतं, मी किती वेळा सांगायचं आहे तीच गोष्ट, असं साक्षी इकडे अर्जुनला म्हणू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे आणि तुमच्या आईच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून जन्माला आलेला आहे ना तो? तेव्हा साक्षी म्हणते की हो, मी याच्या आधीही कोर्टात सांगितलेलं आहे आणि आताही तेच सांगत आहे. म्हणजे तुमची आई गेलेली आहे तरीही तुम्ही त्याच्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला जराही मागे पुढे पाहत नाही आहे मिस साक्षी, असं अर्जुन तिला विचारत असतो. तेव्हा मात्र ती भयानक चवताळलेली असते. अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे की गोष्टी काय घडलेल्या आहेत आणि त्यामुळं आता महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की तुम्ही पुन्हा सांगितलेलं आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा हीच गोष्ट मला सांगत आहात की तो अथर्व विचारे आहे जो मेलेला आहे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तुम्ही गेलेला होता. पण इथेच गोष्ट थांबत नाही असं अर्जुन म्हणतो. कारण तो म्हणतो की कोर्टाला सांगतो की जज साहेब, माझ्याकडे एक असा पुरावा आहे की ज्यातून आपल्याला कळणार आहे की साक्षी ही खरं बोलते का खोटं बोलते. कारण साक्षीने आजपर्यंत भरपूर कांड केलेले आहेत आणि त्यामुळं आता आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे की साक्षी नक्की कशी आहे, असं अर्जुन जज साहेबांना सांगत असतो. अर्जुन चिडलेला असतो. त्याने तो फोटो दाखवलेला असतो आणि सांगतो की अशी कोणतीच मुलगी किंवा मुलगा नसतो की जो आपल्या आईबद्दल एवढं घाणेरडं बोलेल, चार माणसात बोलेल असं नसतं. मान्य ती आई वागत जरी असली ना तशी, तरीही ती व्यक्ती बोलणार नाही असं अर्जुन सांगत असतो. कारण प्रत्येकाचं आपल्या आईवरती खूप प्रेम असतं. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता बघा, यांनी खोटी शपथ घेतलेली आहे, हे सगळं खोटं करत आहेत आणि त्याच आईवरती त्यांनी संशय घेतलेला आहे. आईच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा बाजार मांडलेला आहे. पण तुम्हाला जज साहेब एक गोष्ट सांगायची आहे, ही फोटोतली व्यक्ती ही जिवंत आहे.
तेव्हा मात्र इकडे साक्षीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात. साक्षी मात्र भयानक चिडलेली असते. अर्जुन म्हणत असतो की हो, बसला ना धक्का तुम्हाला, जे खरं आहे ना तेच सांगत आहे. कारण काहीही झालं तरीही मला माहिती आहे की काय घडणार आहे ते, असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर साक्षी मात्र पाहतच राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो की घेऊन या रे त्याला, असं म्हणत जेव्हा अर्जुनने अथर्वला आणायला सांगितलेलं असतं, जेव्हा अथर्व कोर्टामध्ये एंट्री करतो आणि त्या क्षणी साक्षीचा बँड वाजलेला असतो. साक्षी म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण ही व्यक्ती इथं कशी आलेली आहे, हा प्रश्न इकडे साक्षीला पडलेला असतो. आणि तो सांगत असतो की हो, मी अथर्व विचारे, माझी छोटी मुलगी मी अथर्व विचारे, असं तो सांगत असतो. आणि माझ्यावरती तशी वेळ आलेली होती आणि त्याचबरोबर मी डॉक्युमेंट्स फोटोकॉपी करायला गेलो होतो, तेव्हा ते माझे डॉक्युमेंट काढून घेतलेले आहेत, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. अथर्वला कोर्टात बघून इकडे साक्षीची वाट लागलेली आहे. तर अर्जुनने वारंवार कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, कोर्टामध्ये खोटे साक्षी पुरावे पोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल इकडे ही जी साक्षी आहे तिला जेलमध्ये 15 दिवस कोठडीत पाठवण्यात येतं. तिची कसून चौकशी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली जाते. अर्जुनने साक्षीची तर वाट लावलेली आहे, पण त्याचबरोबर मधुभाऊंनाही या संकटापासून बऱ्यापैकी सोडवत आणलेलं आहे. आणि या सगळ्यातून मधुभाऊ सुखरूप बाहेर पडणार हे आपल्याला माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.